केसरकर असं म्हणतात की माझ्या विरोधात कट कारस्थान आहे, तेव्हा मला हा गंभीर आरोप वाटत नाही. मला हे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद वाटतं. एक दुसरं असं, केसरकर म्हणतात की 39 लोक गेले, मला एकट्यालाच का टार्गेट करताय. याचा अर्थ केसरकर हे स्वतः मान्य करतात की होय मी खरातशी संपर्कात होतो, हे ते स्वतःच मान्य करतात. मुद्दा क्रमांक 3, जेव्हा केसरकर असं म्हणत आहेत की माझ्या विरोधात एक कारस्थान करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण मी शिंदेंचा विश्वासपात्र आहे. केसरकर, खरं तर मला याच्यावर जायचं नाहीये कारण मला मुद्दा अजिबात डायव्हर्ट करायचा नाही, पण तुम्ही जर खरंच विश्वासपात्र असतात तर तुम्ही आता मंत्रिमंडळात राहिला असतात. तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असता तर तुम्ही मंत्रिमंडळात राहिला असतात. ज्या अर्थी तुम्हाला मंत्रिमंडळातनं डिच केलेलं आहे त्या अर्थी तुम्ही किती विश्वासपात्र आहात किंवा तुमच्या कार्याचा आलेख किती वाखाणण्यासारखा आहे हे माझ्यापेक्षा अधिक श्री एकनाथ शिंदे यांना जास्त माहीत आहे. आता पुन्हा मुद्द्यावर, केसरकर असं म्हणत आहेत की मी तिकडे गेलो पण माझ्या कार्यालयात कुणी आलं नाही. मी कधी म्हटलं तुमच्या कार्यालयात कुणी आलं. केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही, तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन. मी या फोडाच एकदा भांड. हे जे कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत. जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत. जे कोणी ब्युरोक्रेट्स त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत. आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता. केसरकर म्हणतील मला का बरं टार्गेट करताय, तर मी टार्गेट करत नाहीये. मी काल काही फोटोज दाखवले होते आणि ते फोटो मी याला एक सर्कल केलेला आहे आणि हा माणूस जर नीट बघितला आपण, पिवळा शर्ट घातलेला, चष्मा असलेला हा माणूस आहे. हा माणूस प्रत्येक फोटोमध्ये दिसतो. केसरकर म्हणतात की मला का तुम्ही टार्गेट करताय. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे. हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती. या मीटिंगमध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंगमध्ये दिसतोय. एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे. हा माणूस कोण आहे, हा का सारखा दिसतो, हा माणूस चाकणकरचा का सत्कार करतोय, कशासाठी करतोय. चाकणकरांचे फक्त शिवनी कटरशी संबंध होते. मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे. नामकर्ण. मी पुन्हा एकदा ते नाव सांगते. याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे. कोण आहे हा नामकर्ण एकनाथ आवारे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे. जगदंब पतसंस्थेचा प्रमुख तुमच्यासोबत काय करत होता केसरकर, तुम्ही सांगा मला. मी हे समजू शकते केसरकर की तुम्ही त्यांना आध्यात्मिक गुरु वगैरे मानला असेल. सॉरी, आध्यात्मिक हा शब्द खूप मोठा आहे. तुम्ही त्यांना गुरु मानला असेल, कुठल्या वेगवेगळ्या छू 1-2-4 मध्ये गुरु मानला असेल तुम्ही. पण तुम्ही जे काही गुरु मानलेला आहे त्या गुरुसोबत तुम्ही मंदिरात दिसणं मी समजू शकते, तुम्ही त्याच्या पाया पडणंही मी समजू शकते. पण हा माणूस इथे काय करतोय खरातांच्या सोबत. हा जगदंब पतसंस्थेचा हा नामकर्ण एकनाथ आवारे काय करतोय. हा प्रत्येक ठिकाणी आहे. हा अतुल सावेंच्या सोबत पण आहे बरं का. जो अतुल सावेंचा फोटो आहे ज्याच्यामध्ये खरात पण आहे, प्रत्येक वेळेला खरातच्या ज्याला म्हणतो प्रमुख आहे जो स्टाईस सोबत काम करतो. स्टाईस काय आहे तर सिन्नर MIDC मध्ये जी कर्मचारी अधिकाऱ्यांचं जे असोसिएशन आहे त्याला स्टाईस असोसिएशन असं म्हणतात. हा स्टाईस असोसिएशनशी संबंधित आहे. मी का याचं नाव पुन्हा काढते याचं कारण मी सांगितलं पाहिजे. जी माहिती मी काल दिवसभर, परवाला इथं येऊन दिवसभर घेत होते. मला खूप लोक म्हणाले की तुम्ही मिरगावच्या फार्म हाऊसला जाणार का. हे असले स्टंटबाजी करण्यात मी इंटरेस्टेड नाही. उगाच कुठेतरी जायचं, फोटो सेशन करायचं, काहीतरी व्हिज्युअल्स करायचे, असल्या स्टंटमध्ये इंटरेस्टेड नाही. मला टू द पॉइंट काम करायला आवडतं. या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं. लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता. खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम
हा माणूस करतो, हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे, हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय, आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं. शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय, कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा सारखा आहे, या माणसाला आणि खरातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात, याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल. तुम्ही असं उडवा उडवीची उत्तर देऊन नाही चालणार की माझ्या विरोधात कट कारस्थान. काय तुमचा माझा बांधाला बांध नाही, तुम्ही काही माझ्या केळी नारळाच्या बागा तोडल्या नाहीत, तुमचा माझा मतदारसंघ एक नाही, आणि तुमच्या आणि माझ्या वयामध्ये सुद्धा प्रचंड डिफरन्स आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, त्यामुळे मी तुमच्यावर विनाकारण आरोप करण्याचं काहीच कारण नाही. या माणसाचा संबंध काय तो कळला पाहिजे. तुम्हाला 39 लोकांचा भांडाफोड करायचा आहे, जरूर करा. 39चा भांडाफोड करा, 8 ते 9 मंत्र्यांचा भांडाफोड करा. याचा अर्थ तुमच्याकडे माहिती आहे. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, त्या अर्थी केसरकर तुमच्याकडे माहिती आहे, आणि असलेली माहिती तुम्ही दडवून ठेवताय, हा खूप मोठा गुन्हा आहे. या अर्थाने तुम्ही गुन्हेगार ठरताय, तुम्ही स्वतः मान्य करताय. हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल. हा माणूस सगळीकडे दिसतोय. 3च माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात, इथे परत मी सर्कल केलंय नामकर्णला. बघा, चाकणकर, केसरकर, खरात, आणि चौथा माणूस आहे नामकर्ण. या नामकर्णचं केसरकरशी काय संबंध आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, हमें बताओ. आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. हे बरं, हे बघा, इथं तर एकदम पर्सनल मीटिंग चालू आहे, अतिशय पर्सनल मीटिंग आहे. या पर्सनल मीटिंगमध्ये फक्त 4च लोक दिसतात, ज्या 4 लोकांमध्ये स्पष्टपणे खरात, केसरकर, चाकणकर आणि नामकर्ण. आता नामकर्ण काय तुम्हाला काय जपमाळा सांगत असेल का, एखादं आयुर्वेदिक औषध किंवा काय ते उष्ण विष्णू सकाळ दुपार संध्याकाळ कसं घ्यायचं हे सांगत असेल का, काय सांगत असेल तुम्हाला. तुम्हाला शालेय शिक्षण मंत्र्याचा एखादा सिलेबस समजावून सांगत असेल का, तुम्हाला एखादं जे काही आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक आयोग आले त्या आयोगाची माहिती सांगत असेल का, काय सांगतोय हा नेमकं. तुम्ही 3 जण काय काळजीने याचं म्हणणं ऐकताय, कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्ही बोलताय. केसरकर, यू शुड स्पीक आउट. तुम्ही लोकांना वेड्यात काढू शकत नाही. तुमची देहबोली जी अशी ततमम करणारी देहबोली आहे, त्यावरनं तुम्ही निश्चित काहीतरी माहिती दडवताय. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, मी एकटाच का जाऊ जर म्हणताय, तर नकाच एकटे जाऊ, सगळ्या सवंगड्यांना सोबत घ्या, सगळ्या सवंगड्यांची नावं तुम्ही सांगा. हे आम्ही सांगितलं पाहिजे. थँक्यू.